श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 40। चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला। त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवी असून तेजस्वी आहे हे खरे, परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली। इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही। एक वाताकर्षण विद्या ही देव विद्या कशी फैलावली कळत नाही, परंतु ती विद्या आपणांस साध्य होईल अशी काही तरी युक्ती काढावी। नाही पेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे। अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथांस येथे आणावे हे फार चांगले, सोम्याग करावा म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणाव्यास ठीक पडेल। ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे। हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो। ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला, परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला। बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरिक्षवसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय, तो जाऊन त्यास घेऊन येईल। पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदरसत्कार झालेला आहे। तो नवनाथांस घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील। हे ऐकून इंद्राने उपरिक्षवसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथांस आणाव्यास पाठविले। मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला। गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, कानिफा, गोपीचंद्र, चालंदर, अडबंगी आदी नाथमंडळीही तेथेच होती। उपरिक्षवसू येतांच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायांवर मस्तक ठेविले। त्याने सर्वासमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथांस अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले। मग जालंधर, कानिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अंडबंगी, गोपीचंद्र आदी करून जोगी विमानात बसले। गौडबंगाल्यास हेयापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले। मग तेथून वडवाळ गांवी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले। तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भरतृहरीस घेतले। ताम्रपर्णीचे कांठी जाऊन चरपटीनाथास घेतले। पुणे प्रांतात विटगामवाहून रेवणनाथास घेतले असो। याप्रमाणे 84 सिद्धासह नवनाथ विमानात बसून सोम्यागाकरिता अमरावतीस गेले। त्याचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्र नाथांस सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला। मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली। सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले। नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली। मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहलद्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाण यज्ञान तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञान बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्याने योजना केली।